नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येकांना अपेक्षा आहे की पेरणी योग्य पाऊस कधीपासून सुरू होणार. तसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, सध्या 17 तारखेचं वातावरण पाहू शकता. 17 तारखेच्या वातावरणामध्ये कुठेही जास्त पावसाची शक्यता नाही. कारण महाराष्ट्र सध्या तरी कोरडा दिसतोय. 18 तारखेचा रिपोर्ट जरी पाहिला तर 18 तारखेलाही खूप जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. महाराष्ट्र कोरडाच वाटतोय. काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी हे मुंबई विभागाकडे पडू शकतात. 19 तारखेला जर पाहिलं, 19 तारखेला थोडा वातावरणात बदल दिसतोय. 19 तारखेला कुठल्याही प्रकारे तसं महत्त्वाचं म्हटलं तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही आहे. 19 तारखेनंतर आपण डायरेक्ट 20 तारखेला जर गेलं, तरीही 20 तारखेपर्यंत ही कोरडंच हवामान वाटते. कुठेतरी नागपूर साईड, नागपूरच्या पूर्वेकडील भागात काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर पूर्ण विदर्भ असो, इकडे कोकण विभागामध्ये मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी थोडी पावसाची शक्यता, नंदुरबार थोडी पावसाची शक्यता आहे. 20 तारखेच्या नंतर 21 तारखेला पूर्ण महाराष्ट्र जर पाहिला, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ, कोकण, त्याचबरोबर खानदेश पूर्णपणे कोरडा दिसतोय. त्यामुळं इथेही पावसाची शक्यता 20पर्यंत नाही. हलक्या ते मध्यम सरी कुठेतरी पडू शकतात आणि नागपूरला थोडं पावसाचं प्रमाण दाखवलं गेले विदर्भामध्ये, कारण विदर्भाकडूनच सध्या ढग यायला लागलेत ECMWच्या मॉडेलनुसार. आता याच्यानंतर 21 तारखेला दुपारी 1 वाजताच्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल दिसतोय. कारण तुम्ही पाहू शकता, हे जे वातावरण विदर्भाकडून सरकत आहे, त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही ढगांची संख्या वाढताना दिसत आहे. 21 तारखेला 3 वाजताचं परत वातावरणामध्ये बदल झालेला आहे. त्याच्यानंतर 4 वाजता पूर्ण वातावरणामध्ये बदल म्हणजे खूप बदल महाराष्ट्रामध्ये दिसतोय. कारण मराठवाडा जो तहानलेला आहे सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशा मराठवाड्यामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल, सोलापूर असो, नांदेड असो, जालना असो, त्याच्यानंतर उदगीर, लातूर, नांदेड, परभणीचा काही भाग उत्तम पावसाला सुरुवात या 21 तारखेच्या संध्याकाळपासून दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, बारामती, सातारा, पुणे, अकोला, कोल्हापूर, पणजी या ठिकाणी खूप मोठं आभाळ आणि ढगांची संख्या आणि ढगांची गर्दी पाहता चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते. तसं पाहिलं तर पुणे विभागामध्ये 1 ते 2 मिलीमीटर पावसाची नोंद होऊ शकते. सातारा इथेही पावसाची चांगली नोंद होते. अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथेही पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात 21 तारखेला संध्याकाळपासून एक दिलासादायक पावसाळ्याला सुरुवात होऊ शकते. जेणेकरून जी प्रतीक्षा पेरणीची सर्वांनाच लागलेली आहे, अशामध्ये एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे मराठवाडा पूर्णपणे कोरडा होता आणि 21 तारखेच्या संध्याकाळपासून लातूर असो, उदगीर असो, नांदेड असो, परभणी असो, बीड, धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात संध्याकाळी 6च्या नंतर ECMWच्या मॉडेलनुसार दाखवले जात आहे. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी 8 वाजताची परिस्थिती पाहू शकता. सोलापूर, बार्शी, बीड तशीच परिस्थिती आहे. म्हणजे चांगला पाऊस, विजाच्या कडकडाटासह पाऊस दाखवला जातोय. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जी होती त्या दिवशी 21 तारखेच्या संध्याकाळपासून बदल दिसायला सुरुवात होईल. संध्याकाळी 12 वाजता जर पाहायला गेलं तर परत एकदा पूर्वेकडून आभाळाच्या ढगांची संख्या वाढताना दिसते. त्याच्यामध्ये सोलापूर असो, जालना असो, नांदेड असो याच्यामध्ये परत पावसाचे प्रमाण संध्याकाळी वाढताना दिसतंय. त्याच्यानंतर 22 तारखेची परिस्थिती पाहू शकता. 22 तारखेला सोलापूर, धाराशिव, नळदुर्ग, लातूर, उदगीर, परभणी, नांदेड, त्याचबरोबर इकडे कोकण विभागामध्ये समुद्राच्या किनारी पावसाचं प्रमाण आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा, मराठवाडामध्ये पाऊस कधी पडणार तर 21 तारखेच्या संध्याकाळपासून ते 22च्या रात्री 3 वाजेपर्यंत परिस्थिती तशीच राहील. परत परिस्थितीमध्ये बदल दिसायला सुरुवात झालेला आहे 22 तारखेला सकाळी. त्याच्यानंतर
22 तारखेला संध्याकाळची परिस्थितीमध्ये अजून बदल दिसायला सुरू झालेला आहे. 22 तारखेला पुन्हा एकदा चांगल्या आणि मजबूत विजांच्या कडकडाटासह पावसाची परिस्थिती ही 22 तारखेला 3 वाजल्यापासून दुपारी दिसायला सुरुवात झाली आहे. परत 22 तारखेला नागपूर असो, चंद्रपूर, नांदेड, अमरावती, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी चांगल्या विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ECMW दाखवत आहे. त्यामुळं 21 तारीख, 22 तारीख त्याच्यानंतर 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हे वातावरण आहे तसे दिसते. त्याच्यानंतर 23 तारखेलाही वातावरणात आहे तसाच बदल आहे. त्यामुळं 23 तारखेला सकाळच्या वेळी जरा वातावरण खराब दिसेल, परंतु 4 वाजल्यानंतर परत एकदा वातावरणामध्ये मोठा बदल दिसतोय. पूर्णपणे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दाखवली गेली आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, खूप जणांची प्रतीक्षा आहे की पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल. तर पेरणीयोग्य पाऊस शेतकरी मित्रांनो 21 तारखेच्या संध्याकाळपासून ECMWने दाखवलेला 21 असो, 22 असो, 23 असो, 24ची परिस्थिती आहे तशीच आहे. पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण 24 तारखेला वाढताना दिसतंय. भयंकर ढगांची संख्या, काळेभोर दाटून आलेले ढग हे परत एकदा 24 तारखेला दाखवले जात आहेत. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवली गेलेली आहे. त्यामुळे खूप दिवसांची प्रतीक्षा जी पावसाची पेरणीयोग्य आहे तो 21, 22, 23, 24, 25 या 5 दिवसामध्ये ECMWच्या मॉडेलनुसार दिसते. त्यामुळं खूप दिवसांची प्रतीक्षा असणारी पावसाची प्रतीक्षा जी सर्वांना लागलेली होती, अखेर ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कमीत कमी आपल्याला 21 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण वाढून या 4 ते 5 दिवसामध्ये 21, 22, 23, 24, 25 या 4 ते 5 दिवसामध्ये पावसाच्या प्रमाणात भयंकर वाढ होऊन शेतकऱ्यांना एक पेरणीयोग्य दिलासादायक अपडेट येणार आहे. त्यामुळे खूप दिवसापासून जी पेरणीची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे त्या अपेक्षा पूर्णत्वास येणार आहे. हीच एक थोडक्यात अपडेट द्यायची होती. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपण ECMWच्या मॉडेलनुसार सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना एक छोटीशी मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून होईल. जे कोणी नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपल्या चॅनलवरून दिल्या जातात. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच हवामानाचे विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, संपूर्ण महाराष्ट्रातील अंदाजाचा एक छोटासा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला जाईल. धन्यवाद.